सोनपेठच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करू. पालकमंत्री मेघना बोर्डीकर. साईनगरमधील 58 लाखांच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण. बातमी सोनपेठ येथून. सोनपेठ परिवर्तन विकास आघाडीने जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांची जबाबदारी आता वाढली आहे. नागरिकांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून पालकमंत्री म्हणून माझी ही जबाबदारी आहे. सोनपेठ शहरातील विकासाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. गुरुवारी सोनपेठ नगर परिषदेच्या वतीने शहरातील शेळगाव परभणी रोडवरील साईनगर येथे रस्ता अनुदान योजनेतून 58 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास माजी आमदार व्यंकटराव कदम, नगराध्यक्ष परमेश्वर कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नगरसेवक बळीराम पवार, माजी उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, मुख्याधिकारी युवराज पौळ, सतीशराव देशमुख, प्रभाकरराव शिरसाट, गटनेते हाजी सद्दाम हुसेन, नगरसेवक अक्षय कदम, जनार्दन झिरपे, साजिद कुरेशी, शुभम कदम, मारुती रणजवे, लक्ष्मीकांत कांदे, विश्वजित कदम, प्राध्यापक मुंजाभाऊ धोंडगे, संतोष अंभुरे, अहमद रहमान सौदागर, दत्ता पांढरे, सुमित पवार, कार्यालयीन अधीक्षक MM खान, लेखापाल दादासाहेब पोवळ, गणेश राठोड, रवी चव्हाण, विठ्ठल घुगे, खदीर अन्सारी, शकील राज, नितेश लष्करे, शेरू मोजन आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी शहरातील रस्ते विकासाबाबत माहिती दिली. पूर्वी झालेल्या रस्ते कामांच्या तुलनेत नगर परिषदेच्या विद्यमान कार्यकाळात सुरू असलेल्या कामांच्या दर्जात मोठी तफावत आहे. कमी खर्चात दर्जेदार कामे करण्यावर भर देण्यात येत असून यापुढेही शहरात दर्जेदार विकास कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोनपेठ शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नगर परिषद आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्यात येईल. रस्ते, मूलभूत सुविधा आणि शहराच्या विकासाशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सखाराम कदम यांनी केले. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझहर हातगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.